आलेली आहे ते पावसाचे पान तोडायसाठी. आणि मेन म्हणजे किती छान फुलं लागलेले आहे. खोकला ताप असल्यामुळे असं सुस्तावल्यासारखं वाटत आहे, तरी मी तिला काही ना काही असं त्यांनी तलाक घेतलाय मिरचीसोबत. आकू कुठे टसला तुला? दाखव मला, दाखव. तर खूप जास्त गरम होतं इथे आणि पाण्याची खूप टंचाई आहे आमच्या इथे. तर काल इथून सगळ्यांना गुड नाईट केलं होतं आणि आता इथूनच मी सगळ्यांना गुड मॉर्निंग करते. तर मंडळी, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर सर्वात आधी आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून द्या. आणि जस्ट उठलेली आहे मी आता, बस ब्रशच करणार होती. म्हटलं चला ब्लॉगला स्टार्ट करूया. आणि माझ्या शानूला आज घरीच ठेवलं मी. शानूला आज घरीच ठेवलं. शानू उठली होती, पुन्हा झोपली, कारण तिला काही बरं वाटत नाही आहे. तिला थोडंसं सर्दी खोकला, आता थोडं बरं वाटत नाही आहे, त्याच्यामुळे काही जाऊ नको बाई, म्हटलं घरीच आराम कर छान मस्त. तसं आज सॅटर्डे होता. आईनी पळसाची पानं आणायला लावले होते आणि विचार करत होतो, कारण झाडांना आता पानं नाही आहे, आणि विचार करत होतो की पानं कुठून आणायची म्हणून. मग लक्षात आलं, अरे इथं आपल्या क्वार्टरच्या बाजूला झाड आहे, मी इथंच आहे. तर आलेली आहे मी ते पावसाचे पान तोडायसाठी. आणि मेन म्हणजे चांगले पान आहे, व्यवस्थित पान आहे. त्या तोडा, हे असे दंटल तोडा, हे असं असं तोडा, असं असं पूर्ण तोडा हळू. तोडा ना, काही नसत ना, डोण्यासाठी वगैरे होते ना. आम्ही विचार करत होतो की आता पानं कुठून आणावं, कारण की झाडाचे पानं बघा, मोठे मोठे जे झाडं आहे ना, त्याचे पूर्ण पानं असे वाळलेले आहे, काहीच नाही आहे, थोडेफार असेल ते असेल. तर हे लक्षात आलं मला की तेच पानं आहे, म्हणून जास्त स्ट्रगल करायचं काम नाही. तर तिथं जाता नाही आहे ना मोठं झाड. इथे एक भेटलं मोठं झाड, पण हे याचे पानं त्याचे छान कोळे कोळे, याचे असे थोडेसे वाळलेले वगैरे आहे. मोठ्या झाडांच्या पाण्यापेक्षा हे छोटे छोटे जे झाडं आहे ना, त्याचेच पानं खूप छान आहे. थोडा मस्त मोठे मोठे पण आहे आणि कोवळे पण आहे. झाड नका तोडू, झाड कशाला तोडता, फांद्या तोडा, आपल्याला कामी येते पण कधी पण. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट दाखवते मी. तोडा पाणी तुम्ही तोपर्यंत. आमच्याकडे इतके छान फुलं लागलेले आहे दरवर्षीप्रमाणे. आत्ता जेमतेम सुरुवात आहे त्यांची, मला दाखवते. हे बघा किती छान फुलं लागलेले आहे. आणि हे जेव्हा पूर्ण झाड येलो येलो होऊन जाते ना, तेव्हा मी तुम्हाला दाखवणार. आणि मला रील्ससुद्धा करायची आहे इथे. किती छान वाटते ना, असे पूर्ण पारंब्या पडल्यासारख्या. झूम करून दाखवते. पानं आणले पळसाचे, हे माहीत नाही का बरं असे झाले. तर जे जरडवाले होते ना, ते एकदम सोकूनच गेले. आणि हे कोवळेवाले व्यवस्थित आहे. याला हे ठेवलेले आहे बाहेर, वेगवेगळ्या झाडाचे आणले ना, तर हे ठेवलेले आहे बाहेर. आणि काही जे आहे आपल्या क्वार्टर पॅचेस, ते टाकलेले आहे पाण्यामध्ये. मी बोलले मला की पाण्यामध्ये ठेवून दे, म्हणजे थोडे व्यवस्थित राहतील म्हणून. तर आंघोळ वगैरे झाली आहे माझी, आणि नाश्ता केला पहिले. हे जे पानं तोडून आणले ना, त्याच्यानंतर लगेच मी नाश्ता केला, कारण की भूक लागलेली जोरात. नाश्ता केला, त्यानंतर घरातले कामं वगैरे करून घेतले, आंघोळ केली, आणि आता करत आहे स्वयंपाक. आणि डोकं धुतलं, त्यामुळे केस थोडेसे मोकळे तोडलेले आहे. आणि पूजा आज शानूने केली, मला टिक्का पण लावून दिला आहे. तर तिने पूजा केली आणि झोपण्यात अशीच. तिला असं कसं तरी वाटत असेल, तयारी पण नाही केली, आंघोळ केली तर, आणि काही नाही, जशीच आहे. थोडंसं तर तिला सर्दी खोकला ताप असल्यामुळे असं सुस्तावल्यासारखं वाटत आहे, तरी मी तिला काही ना काही असं कर बा म्हणून ॲक्टिव्ह ठेवत आहे, कारण मग ते झोपून असलं की ताप वाढून जातो. तर चला मग मंडळी, आता मी पटकन स्वयंपाक करून घेते, कारण की कधी चाल म्हणणार त्यांची काही गॅरंटी नाही. मी यांना तरी म्हटलं की आपण ऊन गेल्यावर जाऊ, एक तर पहिलेच तिला बरं नाही आहे, आणि त्यातल्या त्यात एवढ्या जर उन्हात गेलं तर आणखी जास्त ते दुसरंच काही वाढून जाईल, म्हणून सावली उदी म्हटलं आणि मग जाऊ. तर आता बघू, पहिले तर जेवण खावण्याचं पाहते, जेवण करते,
आणि मग यस बोलो तर चला मग मंडळी, स्वयंपाक वगैरे करून घेते. हे गेलेले आहे सध्या वर्धेला पेशंट सोडायसाठी, आणि तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते. तिकडून आले का बस जेवण करू. तर चला भेटते तुम्हाला थोड्याच वेळा. माझे सगळे कामं पण झाले, स्वयंपाक पण झाला, आणि यांची वाट पाहू पाहू मी थकून गेली. मग त्याच्यानंतर मी जेवण पण करून घेतलं, आणि किती वेळानंतर हे आले घरी जेवण करायसाठी, कारण यांना कंटिन्यू पेशंट होते रेफरचे. तर मग हे आले आरामात. मग यांनी जेवण करायला यांना देऊन दिलं. मग ही कशी म्हणते की मला पापड पाहिजे म्हणून भाजून. तर धापुडे वगैरे दिले पहिले भाजून, ते काही व्यवस्थित वाटले नाही त्यांना. मग साधे जे आपले मुगाच्या डाळीचे पापड असतात ना, ते भाजून दिले. आणि मग आम्ही पण थोडेसे खाऊन घेतले, कारण की जेवण होऊन आम्हाला बराच वेळ झालेला होता, तर भूक पण लागून गेली होती. आम्ही दोघींनी पण पापड वगैरे खाऊन घेतले थोडेफार. आणि मग शानूला औषध वगैरे देऊन शानूला आराम करायला लावला, आणि मी केली मग आमची तिकडे जायची तयारी. बॅग वगैरे पॅक करून घेतल्या, जे आम्हाला लागलेलं म्हणजे सामान आहे आवश्यक, औषधी वगैरे हे ते सुद्धा टाकून दिलं. तर मंडळी झालेली आहे आपली बॅग पॅक, आणि पानं तोडलेले होते ते सुद्धा आणलेले आहे. तर सर्व काही रेडी आहे, आणि आम्ही सुद्धा रेडी आहे. आता फक्त आमचे ड्रायव्हर यायचे आहे, आणि मग आम्ही जाऊ. ड्रायव्हर म्हणजे आमचे गाडी मालक, गाडी चालक यायचे आहे. शानूसुद्धा तयार झालेली आहे. तयार काय, आम्ही तयार नाही झालेलो, आम्ही जसं आहोत तसंच आहो. तर तयार काय व्हायचं आहे, जसं आहे तशाच याच्यात चाललो, कारण की आपल्या घरी चालल्यावर कशाला तयार वगैरे व्हावं लागते, फक्त फ्रेश झालो बस. तर चला मग आता सगळं बघून घेते मी. किचन पूर्ण क्लीन आहे, इकडे पण क्लीन आहे. झाडांना पाणी करणला सांगावं लागेल, झाडांना पाणी देऊन देशील म्हणून. आणि छान मोगऱ्याची फुलं बघा. आता वाजलेले आहे 5:30. तर आता वाजले 7, आणि आम्ही अजूनही निघायचंच आहो, कारण करण यायचं आहे. करण आल्याशिवाय आम्ही जाऊ शकत नाही. तर बघा ना, आता सकाळी जाणार होतो आम्ही. सकाळी किती वाजता, 8 वाजता जाणार होतो. तर 8 वाजताचे आमचे संध्याकाळचे 7 वाजून गेले, पण अजून काही निघणं होऊन नाही राहिलं. काही ना काही अडथळे येत आहे. आता बघू, वाट बघणं सुरू आहे बस, आणि तो आला की लगेच निघायचं, लगेच निघावं लागणार आहे. आणि बरीच काही कामं आहे, तर बघू आता होते की नाही. तर कारण की इथूनच आम्ही उशिरा निघालेलो. यांचं तर खूप महत्त्वाचं काम होतं आज, पण ते राहून गेलं, आणि उद्या आहे रविवार, त्याच्यामुळे ते काम होते नाही होत काही माहिती नाही. पण मला तर वाटते नाहीच होणार उद्याचं काम, कारण की उद्या संडे आहे, आणि अक्षय तृतीया आहे, तर सुट्टीच आहे सगळ्यांना. तर आता बघू. सोमवार असल्या कारणाने आम्हाला उद्याच येणे आहे, वापस संध्याकाळपर्यंत वापस येणे आहे. त्याच्यामुळे बघू आता आमचं ते काम कधी होणार कधी नाही. तर चला मग इतक्या लवकर आले तुम्ही? खूपच लवकर आले तुम्ही. आणि तुम्ही तर लय मोठे मोठे दिसून राहिले काहून तर. तसे मोठे का झालं मित्राला? त्याच्यात वेळ गेला. आम्ही सकाळी किती वाजता जाणार होतो माहित आहे का? सकाळी 8 वाजता जाणार होतो. आता संध्याकाळचे 8 वाजले. सकाळ 7. ट्रिपवर नव्हतं जायचं, सांगू राहिली का 8 वाजता जाणार होतो. हो, पण तसं नाही म्हणत आहे रे मी. सकाळी 8 वाजता जाणार होतो, तर रात्रीचे 8 वाजून गेले म्हणलं आम्हाला जायसाठी. असं नाही का? मग 4 वाजता जाणार होतो. आमचे जे ड्रायव्हर आहे ते आले नाही, त्याच्यामुळे थोडंसं. का आणलं? काही आणलं का आमच्यासाठी? कोणासाठी? दादासाठी? कशासाठी?
अच्छा, पाण्यातून काढले का? आंबे आणले का? आंबे काऊन एवढेच आणले? चांगला आहे ना शॉर्ट, छान आहे ना. आज सासरी जायसाठी अडथळे आले आणि एवढ्या वेळानंतर का असे ना निघालो आम्ही सासरी जायसाठी आणि आजच निघायचं होतं आम्हाला. तर चला मग भेटूया आता तिथे गेल्यानंतर. डस्ट बघा. आणि हे जे क्वार्टर्स आहे ना हे त्यांचेच आहे, कंपनीवाल्यांची. म्हणजे कंपनीतले लोक राहतात तिथे, जे मोठ्या मोठ्या पोस्टवर आहे. त्यांना पण किती त्रास असणार आहे यात डस्टचा. एवढ्या गरम झाका लागत आहे, एवढी रात्र झाली आहे तरी सुद्धा गरम झाका लागत आहे. आणि थोडंसं नदी वगैरे काही आलं की मग थंड वाटते आणि मग असं गरम झाका लागत आहे. बरं चला, आम्ही दुपारी नाही निघालो. दुपारीच निघालो असं किती जास्त गरम झालं असतं. त्यातही माझ्या चांगली तब्येत नाही बरोबर. बस आता थोडाच वेळ आहे, 5 मिनिटात पोहोचून जाऊ. तसंही आम्हाला देवळी म्हणजे देवळीवरनं काही हे नाही आहे, घर अंगणच आहे. चला, भूक पण लागलेली आहे जोरात. बघू घरी गेल्यावर काय करून आहे तर. तर पोचलेलो आम्ही आरवी नाक्यावर. अरे बापरे, गर्दीच गर्दी, गर्दीच गर्दी, भयानक गर्दी आहे आज. काकू आपल्या मंजू काकू दिसल्या होत्या. कांद्याचे कट्टे, पांढरा कांदा 450. चलो 450 म्हणते. अरे देवा, दिवाळीसारखी गर्दी आहे आज. बापू उद्या येणार आहे ना खाली. सगळ्याचे नाते खाली उतरणार. सगळ्यांच्या घरी पाहुणेच पाहुणे असणार आहे उद्या. घरी तेव्हा उद्याची तयारी सुरू आहे. नमस्कार नमस्कार मंडळी. अरे या 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 पाहुणे मंडळी, कधी आले तुम्ही? कधी आले तुम्ही? आमच्या इथे उद्याची तयारी सुरू आहे. इकडे पापड्या कुरड्या, हे बघा काय म्हणते त्याला, साठोळी, सगळं करणं सुरू आहे. स्वयंपाक झाला का? मला भूक लागली जरा. झाला का जी? हो, आमच्या दादाचा आज उपवास आहे. वा वा वा, का गर्दी आहे मार्केटमध्ये भयानक. गरम, छान गरम होत आहे. अरे देवा, वांगे राहिले पाय, झाडाचे वांगे तोडून ठेवले मी. छान गर्दी आहे इथे. गर्दी म्हणतो, गर्दी. हो, हे बघ दोघींचं डिस्कशन. पूर्ण कमी कर, पूर्ण चल कर. हां, काय झालं बेटा तुला? काय झालं तुला? तुला काय झालं सांग पहिले याच्यात, सांग सगळ्यांना. तुला काय झालं? तुला आकू कुठे डसला तुला? दाखव मला, दाखव. कुठे डसला? इथे डसला. आणखी कुठे डसला बेटा? इथे डसला का? इथे डसला. कसा डसला? कसा डसला? याच्यात बोल, याच्यात बोल. कसा डसला? ढम्मुंग डसला. कसा डसला? असा असा डसला तुला आकू? मग तू धावला नाही का? का बरं? तुला धावता नाही येत? तुला धावता नाही येत? हां, धावता नाहीत का बेटा तुला? धावता नाहीत का मग तुला? समर्थ
समर्थ हा का बरं नाही तू डसला का? तू डसायला पाहिजे होता आकूला. आकू तुला डसला ना, तू का बरं नाही डसला आकूला? डसला का तू? कसा डसला? चपकन डसला. असं चपकन डसत असते का? कुठे झाला बू? अगं बाई बू भाऊ झाला. कसा झाला मा? कसा झाला भाऊ? कसा झाला मा? हो का? आणि समर्थ तुझी तब्येत नाही का बेटा बरोबर? काय झालं तुला? बू झाला म्हणून बरं नाही वाटत आहे का तुला? भाऊ झाला. अच्छा अच्छा अच्छा. मग आता आराम करायचा ना मा छान छान. हां आराम करायचा ना मा. शानू दीदी. हां कोण आहे? तुझ्या मम्मीचं नाव काय? तुझ्या मम्मीचं नाव काय? कोमन आहे. पप्पाचं नाव? त्याचेच दादा आहे. माझं नाव काय? पलली आहे. आणि काकाचं तुझ्या? शुभ्या. शुभम. शुभम. आणि तुझ्या दीदींचं? आणखी? अच्छा आणि तुझं? अरे वा 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 छान. तू शाळेत जाशील का? का बरं? बकऱ्या आणायच्या का आपण? हां असं मारते? मारते असं? कोण मारते? नानू दीदी मारते? कुठे? किती गोड बोलते रे तू. हो हो का? हो ना बरंच काही बोलून राहिला ना. अरे देवा. आजी मला जेवायला दे. इथे नाही मा माझ्या सांगावर तेल उडलं. हो इकडे ये ये मा. आमच्या इथे चाबीचं काय कनेक्शन आहे तर माहीत नाही. हे जे चाबी ठेवायचं आहे ना ते सुद्धा चाबीच्या आकाराचं आहे. नातू पण चाबीवाला आला. आपण चाबीचं स्टँड पण चाबीवाला करून ठेवलं. काहीतरी कनेक्शन आहे चाबीचं. झोपेतून उठल्याबरोबर या मुलाला चाबी हातात पाहिजे नाहीतर इतका रडते खूप जास्त. खिशात ठेव. हो एक चाबी या खिशात. 2 खिशे आहे ना तुला? एका याच्यात डिझायर ठेव आणि एका याच्यात स्कॉर्पिओ ठेव. हां बस. आम्ही याच्यात कुरुड्या पाहून राहिलो. माझी शानू म्हणते बापरे एवढं मोठं प्लॅस्टिक. हाय गाईस. आमच्याकडे उद्याच्या कार्यक्रमाची तयारी करणे चालू आहे. चालू आहे. तरी तुम्ही यावेळेस मदत करायसाठी. समू आणि हिरवी मिरची नाही आणले का? हिरव्या मिरच्या नाही दिसल्या मला. मिरचीचं आणि बाबाचं नातं काहीच नाही ना. त्यांनी तलाक घेतलाय मिरचीसोबत. सांबारी नाही आणलं का? नाही सांबार मिरचीचा नातेवाईक आहे ना त्याच्यामुळे त्याच्यासोबतही जमत नाही. पंचामृतासाठी मिरची आई डाळ टाकली का तुम्ही पिजू? आता तर मंडळी आमच्या बाबांना मिरची इतक्यापर्यंत आवडत नाही की त्यांना भाजीचं आणायला लावलं तर ती मिरची बिलकुलच घेऊन येत नाही. हिरवी मिरची बिलकुलच घेऊन येत नाही. त्यांना बिलकुलच आवडत नाही हिरवी मिरची वगैरे. आम्ही कोणत्या पदार्थात वगैरे टाकतो ना नाश्ता वगैरे करायचा असला ना तर त्याच्यात टाकलं ना तर त्यांना बिलकुलच आवडत नाही. तर ते भाजीचं आणायला लावलं आणि त्याच्यातसुद्धा ते घेऊन येत नाही मिरची. तर भाजीचं वगैरे आम्ही निवडून घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही जेवण करायला बसलो. बाबांची वाट पाहिली पण बाबांना यायला वेळ होता त्यामुळे आम्ही लवकर जेवण करायला बसून गेलो. कारण की आता सगळं आवरून घेतलं म्हणजे उद्या सकाळीच उठून कामाला लवकरात लवकर लागू शकतो. तर काका बहुत खतरनाक है, इनसे बहुत डरते हैं और बहुत अच्छे हैं काका. काका कुछ बोलना चाहते हो आप? क्या कोई बोल. मग मी पण कशाला मागे राहू. बाय. तर मंडळी छान जेवण वगैरे झालं आणि आलो आम्ही शतपावली करायसाठी. कारण पोटभर जास्त म्हणजे पोटाच्या वर जेवण झालेलं आहे तर थोडंसं फिरायची खूप जास्त आवश्यकता होती. त्याला आम्ही मस्त असं राऊंड मारत
आता चाललेलो आहो आम्ही सध्या. हे आहे आमच्या गजानन नगरमधलं विठ्ठल मंदिर आणि हा इकडे आहे आरवी नाका. तर आता चाललो आहे आम्ही घरी. इथून आमचं घर जे आहे ते जवळच आहे, माझं सासरचं घर. तर खूप जास्त गरम होत आहे इथे आणि पाण्याची खूप टंचाई आहे आमच्या इथे. नळ येत नाही, नळ आले तरी 1-2 ते 3 दिवसानंतर किंवा 4 दिवसानंतर, आणि उन्हाळा जर जास्त तपला तर 8 दिवसानंतर नळ येते. आणि पाणी खूप जास्त पाणी खूप कमी प्रमाणात आणि खूप जपून वापरावं लागतं इथे. तर जे आहे आपण दिवसभर कंटिन्यू चालू ठेवू शकत नाही, त्यामुळे इतकं जास्त गरम होते. तर समर्थ आला आहे आमचा, तुम्हाला सगळ्यांना बाय करायसाठी. बाय कर समर्थ इकडे. तर मग असं आहे मंडळी. चला मग आता करते मी आराम, आणि अशा प्रकारे गेला माझा आजचा दिवस. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर अँड सबस्क्राईब करा. आता गुड नाईट, भेटू उद्या सकाळी. बाय बाय. बाय.